नमस्कार, मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की 7 तारखेपासून राज्यामध्ये 15 पर्यंत पाऊस पडणार. पण परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे, कारण की राज्यामध्ये आज आहे परत एक अंदाज सांगत आहे, कारण की सतर्क राहण्यासाठी. कारण की या आता इथून पुढे जे अवकाळी पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, म्हणून खास करून परत एकदा अंदाज सतर्क राहण्यासाठी देत आहे. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, म्हणजे आज आहे 12 मे पासून ते राज्यामध्ये 18 मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात थोडाफार कमी पडणार आहे, पण ह्या 3 विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून खास करून आनंदाची बातमी. तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं, मला शेतकऱ्याचे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं, ऊस सुकत आहे, तर पाऊस असला तर त्याच्यामुळे खास करून त्यांच्यासाठी अंदाज आहे. कारण की ऊसावाल्या शेतकऱ्याचे खास करून ही आनंदाची बातमी आहे. कारण की 12 मे ते 18 मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला ऊसाचं 2 पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे, म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची. कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कारण की ऊसासाठी पाणी कमी पडत आहे, त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णायक पाऊस ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. आणि अवघ्या सांगू इच्छितो की उद्या 13 मेला एक मतदानाचा टप्पा आहे. तर उद्या 13 मेला मतदानाच्या दिवशी ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, वारं राहणार आहे, विजा राहणार आहे, पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. परत राज्यात